स्मशानभूमी सध्या अत्यंत बिकट स्थितीत असून अस्वच्छता, तुटलेली संरक्षण भिंत, मोडकळीस आलेले पत्र्याचे शेड आणि पिण्याच्या पाण्याची टाकी अर्धवट अवस्थेत असून टाकीचे काम अर्धवट बांधकाम अवस्थेत आहे। पाण्याची व बसण्याची सोय नसणे या कारणांमुळे या स्मशानभूमीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ज्या भागात निवारा शेड व अंतिम संस्कारचे शेड आहेत त्याच्या अवतीभवती झुडपे वाढलेली आहेत। या स्मशानभूमीत लोक शौचालयाला बसतात अशी बिकट अवस्था या गावात पाहावयास मिळत आहे। व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी येणाऱ्या नातेवाईकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे। मुख्य रस्त्यालगत असलेली ही स्मशानभूमी स्थानिकांसाठी अत्यंत आवश्यक असूनही ग्रामपंचायतचे दुर्लक्ष आहे। पावसाळ्यात येथे चिखलाचे साम्राज्य असते तर उन्हाळ्यात काटेरी झुडपांमुळे या परिसरात जाणेही अवघड बनते। परिणामी नातेवाईकांना अंतिम विधीसाठी असह्य परिस्थितीत तिथे थांबावे लागते। गावकऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा ग्रामपंचायत व संबंधित विभागाकडे दुरुस्ती आणि स्वच्छता संदर्भात अनेक वेळी तक्रारी दिल्या आहेत, मात्र ग्रामपंचायतने याच्यावर दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त केला आहे। उरळ खुर्द येथील अरुण माळी, दिनकर दामोदर, विश्वनाथ घ्यारे, राजू गवार गुरु, नागेश घ्यारे, चंदन वाकोडे, दिनेश नावकर, ज्ञानेश्वर झाडोकार, प्रदीप माळी, सुखदेव खरात इत्यादी नागरिकांनी मागणी केली आहे। उरळ खुर्द येथील स्मशानभूमी शेवटचे टोक उरळ खुर्द येथील स्मशानभूमीची दुरवस्था झालेली आहे। तरी आम्ही वारंवार ग्रामपंचायत यांना कळवलेलं आहे, परंतु ते याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे। तरी याच्यापुढे अशी घटना झाली, मृत्यूदिवस झाला तर आम्ही ग्रामपंचायतमध्ये त्या प्रेताला जाळू, याची दखल घेण्यात यावी, नाही तर आंदोलन छेडण्यात येईल। आशिष वानखडे, जनशक्ती, अकोला।